गेल्या वर्षी राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन ज्या वेळेला नागपूरला सुरू झालं होतं तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक घोषणा करण्यात आली होती। ती घोषणा अशी होती की दिशा सालियन ही जी सुशांत सिंग राजपूत जो होता त्याची जी मॅनेजर होती तिची मुंबईमध्ये जी हत्या म्हणा किंवा तिचा मृत्यू म्हणा जे काही झालं होतं त्याची SIT चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती। आणि त्या समितीची स्थापना करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला 1 वर्ष लागलेलं आहे। 1 वर्षानंतर आता SIT ची स्थापना झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर या SIT च्या स्थापनेनंतर दिशा सालियन हिला न्याय मिळणार का हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरं म्हणजे याच्यात जे मोठे मासे सहभागी झालेले आहेत त्या मोठ्या माशांपर्यंत हात घालण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले आणि एक धडाकेबाज अधिकारी म्हणून IPS कॅडरमध्ये देशभरात ज्यांना ओळखलं जातं त्या विवेक फणसळकर यांची आता कसोटी लागणार आहे। आणि त्यांचे पोलीस अधिकारी आणि ते खऱ्या खुऱ्या हत्यारांपर्यंत किंवा हल्लेखोरांपर्यंत किंवा दोषींपर्यंत पोहोचू शकणार आहेत का हे सगळं राजकीय अवडंबर माजवण्यासाठी सुरू आहे। याचाच उहापोह आपल्याला या अत्यंत स्फोटक अशा व्हिडिओमधून करायचा आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, दिशा सालियन या एका 28 वर्षाच्या मुलीचा मृत्यू मुंबईतल्या मालाड या उपनगरामध्ये 8 जूनला झाला होता। 8 जून 2020 ला एका आलिशान इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून या तरुणीचा मृत्यू झाला। ही एक घटना आहे आणि त्यानंतर पहाटे तिचा मृत्यू झाला। आता काही प्रत्यक्षदर्शींनी तिला कोणाला तरी ढकलताना पाहिल्याचंही आपल्याला समाज माध्यमांवर वाचायला मिळालं। सुशांत सिंग राजपूत याची ती मॅनेजर होती। मुंबईच्या दादर पारसी युथ शाळेची ही विद्यार्थिनी मूळची म्हणजे जन्माने तिचं जे मूळ गाव आहे ते कर्नाटकातलं, पण ती बराच काळ मुंबईत होती। तिचं शिक्षण मुंबईत झालं। ती नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी होती आणि इतकंच नव्हे तर ती देशातला अग्रगण्य वृत्तसमूह असलेल्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये 3 वर्ष नोकरी करत होती। त्यानंतर तिने बॉलिवूडमधल्या अनेक लोकांबरोबर तिचे जे काही वृत्तपत्राच्या दुनियेतून जे संबंध झाले होते त्यातून काहींची ती मॅनेजर झाली होती, मीडिया मॅनेजर होती, बिझनेस मॅनेजर होती। तसंच तिने वरुण सिंग म्हणा किंवा सुशांत सिंग राजपूत म्हणा यांच्या बरोबर काम करायला सुरुवात केलं होतं आणि ती सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असतानाच तिचा हा मृत्यू झाला। तिचा मृत्यू संशयास्पद आहे आणि या सगळ्या फिल्मी दुनियेमध्ये जी काही मंडळी वावरतात त्यामध्ये एक महाराष्ट्रातले राजकारणी आहेत आदित्य ठाकरे। आदित्य ठाकरे हे स्वतः एका प्रचंड अशा धनदांडग्यांच्या शाळेत शिकलेले तरुण आहेत। बॉम्बे स्कॉटिश असो किंवा धीरूभाई अंबानी सारखी संस्था असो या शिक्षण संस्थांमधून त्यांनी आपले शिक्षण घेतलेलं आहे। ते वांद्र्यासारख्या उपनगरामध्ये राहतात आणि ज्यांना दिनू मोरिया किंवा राहुल कनाल यांच्यासारखे मित्र असल्यामुळे ज्यांचं काय होणार ते मी आपल्याला सांगण्याची गरज नाहीये। अशाच या सगळ्या तरुणांच्या चक्करमधून एरवी मातृभक्त असलेले आपल्या आईची आज्ञा पाळणारे आदित्य ठाकरे हे आता अडचणीत येतील का याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। आज विधानसभेमध्ये या संदर्भातली SIT ची निर्मिती करण्यासंदर्भातली चौकशी समिती नेमण्याबद्दलचा ठोस निर्णय झालेला आहे। आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आता मुंबई पोलिसांची जी काही जबाबदारी आहे प्रमुख पदाची ती एका अशा कसदार आणि दमदार अधिकाऱ्याकडे आहे की जो कमी बोलतो, अधिक जास्त ऍक्शन करतो, फारसं पेज 3 कल्चरमध्ये रमत नाही। त्या अधिकाऱ्याचं नाव आहे विवेक फणसळकर। आता विवेक फणसळकर यांच्या बरोबर आणखी 2 बड्या IPS अधिकाऱ्यांबरोबर एक समिती नेमून ही सगळी SIT ची प्रक्रिया मार्गी लागणार आहे। आता SIT ची प्रक्रिया मार्गी लागणार आहे म्हणजे काय लागणार आहे तर याच्यामध्ये CBI चौकशी जी झाली होती त्या CBI ने असं म्हटलं होतं की दिशा सालियन हिचा मृत्यू हा नैसर्गिक आहे, त्याच्याशी काही राजकीय कंगोरे किंवा राजकीय हितसंबंध, राजकीय गैरसंबंध याचा त्याच्याशी काही संबंध नाही असं CBI ने म्हटलेलं आहे।
पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्याला काय दिसते, तर जी मंडळी आता एकनाथ शिंदेबरोबर गेलेली आहे त्यापैकीचे एक आहेत राहुल शेवाळे. राहुल शेवाळे यांनी या संदर्भात चर्चा करताना किंवा बोलताना असं म्हटलं होतं की बिहार पोलिसांनी जे एयू या अध्याक्षरांवरून आलेल्या फोनच्या संदर्भातली जी काही चर्चा केली होती किंवा जे प्रश्न उपस्थित केले होते ते काहीसे चिंताजनक आहेत. आता थेट बघा, गेली काही वर्ष, जवळपास 3 वर्ष या सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्या भोवती संशयाचे खूप काळे ढग जमा झालेले आपल्याला दिसत आहेत. नितेश राणे हे नारायण राणेंचे चिरंजीव, केंद्रीय मंत्री असलेल्या नितेश राणे जे आता देवेंद्र फडणवीस यांच्या डीएफ स्क्वॉड मध्ये काम करतात, रोज सकाळी संजय राऊतांना काउंटर करण्याचं काम करतात. त्यांनी 3 वर्ष या संपूर्ण सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला, अगदी कसोशीने केला. अर्थात त्यांच्याकडे काही पुरावे आहेत असं ते म्हणतात, पण ते पुरावे अजूनपर्यंत त्यांना पोलिसांपर्यंत देण्याची वेळ आली नव्हती. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा विषय विधिमंडळात सुरू असताना दिशा सालियनवर देखील अन्याय झालेला आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर एसआयटीची निर्मिती होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. आता देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून गेल्या काही काळ वादात आहेत, मग तो मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा दिशा सालियनीचा. आता दिशा सालियनबद्दल ते वादात काय, तर ते मी आपल्याला सांगतो. कारण 1 वर्ष झाल्यानंतर त्यांना एसआयटी नेमावी असं आत्ता वाटलं. आता इथे काहीतरी संशयाला धूर सर्वसामान्य नागरिकांना दिसू शकतो, कारण आता अवघे 90 दिवस जेमतेम लोकसभा निवडणुकांना राहिलेले आहेत आणि त्यामुळे या 90 दिवसांमध्ये आदित्य ठाकरे यांनी बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर आणि विद्यमान युती सरकारवर हल्ला करू नये यासाठी हे केलं गेलंय असं शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण हे सगळं होत असताना ही जी दिशा सालियन आहे हिचं राकेश राय या मुलाशी लग्न जमलं होतं, या तरुणाशी, आणि ह्या मृत्यूच्या आधी दिशा सालियनचं राकेश राय याच्याबरोबर भांडण झालं होतं आणि ते भांडण झाल्यानंतर तिने 44 फोन केले होते. हे 44 फोन तिने कोणाला केले होते, या 44 फोन ज्याच्या नंबरवर गेले होते त्या व्यक्तीला तिचा एकही फोन घ्यावा असं का वाटलं नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही या एसआयटीच्या समितीमध्ये मिळणार आहेत का, की तो पण सीबीआय सारखा फार्स होणार आहे. बघा, इथे माझा सगळ्यात विश्वास जर कोणावर आहे तर तो मुंबई पोलिसांवर आहे. आणि ज्या वेळेला मुंबई पोलिसांच्या प्रमुखपदी विवेक फणसळकर यांच्यासारखा अधिकारी असतो त्यावेळेला मी आपल्याला माझ्या व्यक्तिगत माहितीनुसार, व्यक्तिगत परिचयानुसार आणि जबाबदारीनुसार आपल्याला हे सांगू इच्छितो की या समितीमधून काही मोठे मासे जाळ्यात येऊ शकतात. अर्थात बघा, जेव्हा नितेश राणे बोलत होते त्यावेळेला नितेश राणे यांना देखील शांत राहा असं सांगण्याचा प्रयत्न झाला होता, पण नितेश राणे यांनी कसोशीने तो सगळा प्रयत्न मार्गस्थ केला. आता माझा या संदर्भातला जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा नितेश राणे यांनी स्वतःच बोलून दाखवलाय. तो काय म्हणालेत नितेश राणे, ते म्हणालेत एसआयटी झाली, चांगलं आहे. या एसआयटी समोर जेव्हा आदित्य ठाकरेंना बोलवाल तेव्हा समोर मलाही बोलवा, असं जेव्हा एखादा नेता म्हणतो त्यावेळेला त्याच्याकडे काहीतरी पुरावे असल्याशिवाय तो म्हणणार नाही. कारण आपल्याकडे एक सवय झालेली आहे की आपल्या विरोधकांवर किंवा समोरच्या व्यक्तीवर आरोप करून मोकळं व्हायचं. मग ज्याच्यावर आरोप झालेले आहेत त्याने त्या आरोपांची साफसफाई करत बसायची. आता दिशा सालियन या प्रकरण बघा, दिशा सालियन 8 जूनला तिचा एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला. आता ही दिशा सालियन जी आहे तिला रिया चक्रवर्तीने सुशांत सिंगच्या कामाची जबाबदारी पार पाडायला सांगितलं होतं. रिया चक्रवर्ती ही त्याची गर्लफ्रेंड होती सुशांत सिंगची आणि त्यानंतर सुशांत सिंगचाही मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला एक वेगळी संशयाची प्रचंड मोठी काळी किनार आहे. आता हे सगळं ही जी बॉलिवूडमध्ये वावरणारी जी नेते मंडळी आहेत किंवा याच्यामध्ये बघा काही राष्ट्रवादीचे नेते आहेत, याच्यामध्ये काही काँग्रेसचे नेते आहेत, याच्यामध्ये शिवसेनेचे नेते आहेत, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले काही नेते. या सगळ्या नेत्यांचं काय आहे, ही जी सगळी पार्टीबाज मंडळी आहेत किंवा पेस्ट्री कल्चरवरची मंडळी आहेत ही एकत्र मद्यपान करतात,
एकत्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारतात, एकत्र मैत्रिणींबरोबर विरंगुळा घेतात, मादक द्रव्यांचं सेवन करतात, लॉंग ड्राईव्ह करतात, आपल्या एकत्र सगळ्या कोंडाळ्यामध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय शॉपिंग करतात. अनेक अशा गोष्टी आहेत की ही सगळी मंडळी एकत्र करतात. जसं तुम्ही आम्ही एकमेकाचं पुस्तक घेऊन वाचतो तसे ही मंडळी एकमेकाचे पार्टनर्स म्हणा किंवा कलिग्स म्हणा यांचं एक्सचेंजही करतात. आणि या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्रासमोर, जगासमोर आणि सगळ्यांसमोर आणण्याची गरज ही प्रकर्षाने लागून राहिलेली आहे. याचं कारण मी आपल्याला सांगतो. सुशांत सिंग राजपूत याला मी व्यक्तिशः ओळखत होतो. एक चांगला कसदार अभिनेता म्हणून आपण सगळ्यांनी त्याला पाहिलं होतं आणि त्याने तसं काम केलं होतं, त्याने तसं आपली स्वतःची छाप सोडली होती. पण या सगळ्या पार्टीबाजांमुळे, या सगळ्या कोंडाळ्यांमुळे सुशांत सिंग राजपूत हा आपल्यामध्ये आता नाहीये. आणि त्याच्या आधी दिशा सालियन हिने देखील आपलं आयुष्य संपवलं. आता दिशा सालियनने आपलं आयुष्य संपवलंय की दिशा सालियनचं आयुष्य कोणी संपवलंय हे समोर येणं गरजेचं आहे. आता हे कधी येऊ शकतं? एकतर ज्या सरकारने 1 वर्षानंतर SITची निर्मिती केली आहे ते सरकार प्रामाणिक वागायला पाहिजे. आणि पोलीस हे सरकारचे असतात. त्यामुळे आता पोलिसांनी देखील आपल्या अंगचा प्रामाणिकपणा दाखवून या 28 वर्षाच्या एका तरुण मॅनेजरचा मृत्यू जो झालेला आहे तो साधा सुद्धा मृत्यू नाहीये. त्याच्या अशाच पद्धतीचा मृत्यू तुमच्या आमच्या घरातही होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून आता पोलिसांना, राजकारण्यांना सगळ्यांनाच काम करण्याची वेळ आलेली आहे. आणि जर आदित्य ठाकरे, बघा या सगळ्या प्रकरणामध्ये, सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये जे सगळ्यात पहिल्यांदा ट्विट आलं ते कोणाचं आलं हे मी आपल्याला सांगतो. ते ट्विट आलं होतं अतुल भातखळकर या भाजपच्या नेत्याचं. 28 जून 2020 हे अतुल भातखळकरांनी ट्विट केलं होतं आणि त्यानंतर सगळे चक्रावले होते. अतुल भातखळकरांच्या या ट्विटमध्ये थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे निर्देश करण्यात आला होता. इतकं ट्विट करायला एक कलेजा लागतो. अतुल भातखळकरांनी तो दाखवला होता. याचं कारण असं आहे, अतुल भातखळकर ज्या मतदारसंघातून येतात त्याच्या आजूबाजूचाच आणि त्याच क्षेत्रामधला हा परिसर आहे जिथे दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे जे आलेले AUचे फोन आहेत ते फोन खरे आहेत, खोटे आहेत, ते कोणत्या नंबरवर गेले, ते कोणी केले होते, आणि हे सगळं होत असताना आदित्य ठाकरे यांना सुशांत सिंग आणि दिशा सालियन यांना भेटवणारा ग्रहस्थ कोण आहे याचा देखील शोध विवेक फणसळकर आणि त्यांच्या टीमने करणं गरजेचं आहे. मुंबई पोलिसांना याचे लेखी आदेश गेलेले आहेत. SIT बनणार आहे, पण ही SIT खऱ्याखुऱ्या अर्थाने काम करणार आहे का, प्रामाणिकपणे काम करणार आहे का, हा सवाल देखील आता महाराष्ट्रातली जनता विचारते. आणि माझी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या संपूर्ण विवेचनाच्या माध्यमातून एकच अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा आहे सरकार किंवा राजकारण्यांपेक्षा गेली अनेक वर्ष रुबाबात आणि प्रामाणिकपणे खाकी वर्दी आपल्या अंगावर मिरवणाऱ्या विवेक फणसळकर यांच्यासारख्या एका धडाकेबाज अधिकाऱ्याकडून. कारण त्यांची जी काही कर्तव्य दक्षता आहे, जो प्रामाणिकपणा आहे, तो या प्रकरणातून जर समोर आला तर त्यांच्या कारकिर्दीमधलं एक मानाचं पान तर लिहिलंच जाईल. पण ज्या ज्या घरात मुलगी आहे त्या घरात विवेक फणसळकरांचं नाव तितक्याच अभिमानानं घेतलं जाईल. आणि तो अभिमान जपण्याची जबाबदारी आता या दिशा सालियन प्रकरणामुळे विवेक फणसळकर आणि मुंबई पोलिसांवर येऊन ठेपली आहे. पाहायचं हे SIT किती प्रामाणिकपणे काम करणार आहे की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा बँड वाजल्यानंतर किंवा आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडून झाल्यानंतर ही SIT गुंडाळली जाणार आहे का? जशी छगन भुजबळांच्या प्रकरणामध्ये गुंडाळली गेली तशी. ते जर झालं तर विधिमंडळातल्या शब्दांवर, विधिमंडळातल्या घोषणांवर आणि विधिमंडळातल्या निर्णयांवर राज्यातली जनता विश्वास ठेवणं कठीण जाईल. ते कठीण जाऊ नये यासाठी आता सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्याला काय वाटतं, दिशा सालियन या प्रकरणामध्ये झालेली SIT ही आदित्य ठाकरेंना काउंटर करण्यासाठी झाली आहे का? आपल्याला काय वाटतं, विवेक फणसळकर या धडाकेबाज जांबाज अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करणारी SIT तितक्याच प्रामाणिकपणे राजकीय हस्तक्षेप टाळून काम करू शकेल का? आपण आपलं मत आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि आपण जे मत व्यक्त कराल त्यावर आपण आपला पुढचा व्हिडिओ करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.